कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन आपण करीत आहोत। भगवंताचा अवतार झालेला आहे आणि अवतार का झाला, अवताराची काय कारणं आहेत याचा विचार करत असताना भगवंतांनी जो अवतार घेतला तो अवतार श्रावणवद्य अष्टमीलाच का घेतला, बुधवारीच का घेतला, रोहिणी नक्षत्रावरच का घेतला, वर्षा ऋतूमध्ये असतानाच भगवंताने अवतार का घेतला याची काही कारणं आपण काल 2 दिवसामध्ये पाहून आलो। हे पाहत असताना भगवंताला घेऊन वसुदेवजी निघालेले आहेत। मुळात भगवंताला जेव्हा वसुदेवानी पाहिलं तेव्हा ते अद्भुत बालक भगवंताचं रूप अद्भुत वाटायला लागलं। भगवंताच्या रूपाला वसुदेवांना अद्भुत का वाटलं याची काही 2-3 कारणं आपण काल पाहिली। मुळात हे अद्भुत बालक या शब्दामध्ये, बालक या शब्दामध्ये बाल हा शब्द आहे आणि बाल या शब्दाला हिंदीमध्ये जो बाल शब्द आहे त्यालाच मराठीमध्ये रोम किंवा केस असं म्हटलं जातं। प्रत्येक रोमारोमावर, केसाकेसावर हजारो ब्रह्मांड ज्याच्या निर्माण होतात असा हा बालक दिसायला लागला, म्हणून भगवंताला वसुदेवाला आश्चर्य वाटलं। दुसरा विचार आपण असं सांगितला की जगाची निर्मिती करणारा ब्रह्मदेव आहे। जगाची निर्मिती ज्या ब्रह्मदेवाकडून केली जाते तो ब्रह्मदेवच ज्याचं बालक आहे असा परमात्मा बालक म्हणून वसुदेवाच्या समोर उभा आहे याचं आश्चर्य वाटलं। आणि तिसरा विचार असा केला की परब्रह्म वेदांताच्या दृष्टीने अधिष्ठानत्व अवच्छेदकाने जे ब्रह्मचैतन्य सांगितलं जातं, परब्रह्म म्हणून सांगितलं जातं, ते ब्रह्मचैतन्य आज निर्गुण असलेलं, निराकार असलेलं, निरवयव असलेलं ते परमतत्व नावाला, रूपाला, आकाराला आलेलं दिसून यायला लागलं। हे आश्चर्य आहे। डोळे कमळाप्रमाणे आहेत, चतुर्भुज आहे, 4 वेदाची स्थापना, धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थाची स्थापना, शंख चक्र गदा पद्म या 4 चिन्ह किंवा आयुधांना घेऊन निघणारा हा परमात्मा पितांबर धारण केलेला आहे। आणि अशा पद्धतीचा भगवान पाहिल्यानंतर वसुदेवांना आश्चर्य वाटायला लागलं। काय करावं कळेना। भगवंतांनी सांगितलं मला उचलून घेऊन चला। उचलायचं कसं? 8 वर्षाची मूर्ती आहे ना। भगवान लहान झाले, लहान झाल्याबरोबर त्याला उचलिला कमळापती, पायीचे बंधने गळती, डोक्यावर घेतलं। निघाल्यानंतर यमुनेला पूर आला। पूर का आला त्याची 2-3 कारणं आपण काल पाहिली। यमुनेला पूर आला म्हणजे यमुनेच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, ते आनंदाश्रूचा पूर आहे। यमुनेला पूर आला म्हणजे यमुना शूर झाली, कारण माझं शौर्य याच्या सवळच प्रगट करू शकते, कारण जगातला सगळ्या शूरांचा शूर एक परमात्मा आहे। यमुनेला पूर आला याचा अर्थ यमुनेला थोडासा राग आला। राग का आला? यमुना विचार करते मुळातच माझ्या या आतमध्ये एक कालिया नावाचा नाग आहे, आणखीन या कृष्णाच्या पाठीमागं कोणता नाग आलाय हे बघण्याकरता म्हणून थोडं रागाच्या भरामध्ये उसळी मारली। भगवान वसुदेवाच्या टोपलीमध्ये बसून त्या यमुना नदीतून इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर निघतात। जात असताना यमुना नदी का वाढायला लागली, यमुनेने रस्ता कशा पद्धतीने दिला याची काही कारणं आपण काल पाहिली। हे पाहत असताना यमुना रस्ता देते त्याचं एक कारण आपण पाहिलं। सासू आहे, कुठं पत्नी आहे वगैरे वगैरे काल लौकिकाच्या दृष्टीने काल कारणं पाहिली। पण आणखीन एक कारणाचा विचार आपल्याला असा करता येईल की यमुना असा रस्ता देते याचा अर्थ यमुना आपल्याला असं सांगते 2 गोष्टी यमुनेने सांगायच्या। यमुना 2 गोष्टी भगवंताला सांगते। पहिली गोष्ट अशी सांगते की कृष्णा माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ म्हटले। का बघ? माझं दुःख मी तुझ्याशिवाय दुसरं कुणाला सांगू शकत नाही रे। मला एक खूप मोठं दुःख आहे आणि या दुःखातून बाजूला काढणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही आहे। आणि म्हणून आपल्या अंतःकरणातलं दुःख यमुना नदी भगवंताच्या समोर प्रगट करते आहे।
आणि प्रगट करताना ते आपलं काय दुःख आहे ते आतलं दुःख दाखवते. आणि ते दुःख कोणतं आहे? यमुनेमध्ये असलेला कालिया नाग आणि त्याचा होत असलेला मला त्रास, त्या त्रासापासून मुक्ती तूच एक करू शकतो. म्हणून यमुनेने आपलं हृदय किंवा आपली ही जी असणारी भूमी आहे ती अशी मोकळी करून दाखवली आणि बघ म्हणून आपलं दुःख प्रगट केलं, असा एक अर्थ सांगितला जातो. आणि दुसरा अर्थ असा सांगितला जातो, यमुना नदी असं म्हणते, कृष्णा मी तुला काळी दिसते, यमुनेचं जळ हे काळं आहे, यमुनेतलं पाणी हे काळं आहे. कृष्णा एखाद्या वेळेस तू मला काळी, माझा रंग काळा असल्यामुळे किंवा मी वरून काळी दिसत असल्यामुळे तू मला आतूनही काळीच आहे असं समजतील, पण मी आतून काळी नाही, आतून मात्र अत्यंत शुद्ध अशा पद्धतीची आहे, हे जरा बघ म्हणण्याकरता यमुनेने आपलं हृदय असं पसरून दाखवलं, रस्ता केला आणि त्याच्यातून आपलं हृदय शुद्ध किती आहे हे यमुनेने दाखवलं. यमुना भले आपल्याला वरून काळं जळ दिसत असलं तरी यमुना अंतःकरणाने मात्र अत्यंत शुद्ध आहे. अंतःकरण शुद्ध. आपण अनेकदा एक अभंग ऐकून आलेलो आहे. भगवान सांगतात मला वरून कसा आलाय ते घेणं देणं नाही, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. तुका म्हणे नको वरपंग देवा, गेही माझी सेवा भावशुद्ध. गुरुरे दादा नेहमी सांगत असतात, उपर तो बहुत बने अंदर तो राम जाने. नाही का, माणसं वरून फार असतात चांगली, पण ती आतून असतीलच असं सांगता येत नाही. चोखोबाऱ्यांचा एक अभंग सगळ्यांच्या ऐकण्यातला आहे. उस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. वरवर पाहिलं जातं म्हणून यमुना नदी सांगते, माझ्या वरवरकडे बघू नको, माझ्या बहिरंगाकडे पाहू नकोस. या बहिरंगाकडे पाहून तुझी दृष्टी माझ्याबद्दल तशीच होईल, ही दृष्टी तुझी तशी राहू नये याच्याकरता यमुनेनं आपलं अंतरंग दाखवलं. माझं अंतरंग किती शुद्ध आहे, माझं अंतरंग किती स्वच्छ आहे, माझं अंतरंग किती सरळ आहे हे बघ. शुद्ध असणं, स्वच्छ असणं आणि सरळ असणं, या तिन्ही गोष्टी मराठी भाषेतल्या जरी एकार्थवाची वाटत असल्या तरी किती सूक्ष्म फरक सांगितलाय पहा. अंतरंग स्वच्छ असणं, एक स्वच्छ असणं या शब्दाचा अर्थ आहे कोणत्याही पद्धतीचा जे खाऊ नये ते खाय अशा पद्धतीचं काहीही तिथं नाही आहे, त्याला स्वच्छ असं म्हटलं जातं. स्वच्छ कशाला म्हटलं जातं? जिथं घाण नाही त्याला स्वच्छ म्हटलं जातं. साधा व्यवहारातला वाक्य जिथं घाण नाही त्याला स्वच्छ म्हटलं जातं. शुद्ध कशाला म्हटलं जातं? जिथं कोणत्याही पद्धतीचा विकार नाही त्याला शुद्ध म्हटलं जातं. विकार नाही त्याला शुद्ध म्हटलं जातं. तत्वज्ञानामध्ये विकाररहित तत्वे सती शुद्धत्वम किंवा शुद्ध शब्दाचा अर्थ सांगताना आणखीन एक अर्थ असा सांगितलाय, उपाधिरहित शुद्ध. जिथं कोणताही उपाधी नाही, कोणताही विकार नाही त्याला शुद्ध म्हटलं जातं. यमुना म्हणते माझं अंतरंग बघ, शुद्ध आहे, कोणताही विकार नाही आहे, इथं काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मद नाही, दंभ नाही, मत्सर नाही, अहंकार नाही, काहीच नाही. मला माहीत आहे जिथं विकार नाही तिथं तुला ती गोष्ट आवडत असते आणि मी सुद्धा निर्विकार आहे हे तुला कळावं याच्याकरता यमुनेने आपलं अंतरंग भगवंताला दाखविलं. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगितला जातो. यमुना म्हणते माझं अंतरंग बघ किती सरळ आहे, कुठेही वाकडेपणा नाही, सरळ आहे अगदी. माझ्या अंतःकरणातली भक्ती ही सरळ आहे, कुठेही आडवटेपणा नाही आहे माझ्या भक्तीमध्ये, कुठेही वाकडेपणा नाही आहे माझ्या भक्तीमध्ये. माझं अंतःकरण सरळ आहे, माझं अंतःकरण शुद्ध आहे, माझं अंतःकरण स्वच्छ आहे हे दाखविण्याकरिता यमुनेने भगवंताला रस्ता दिला असंही कारण ऐकलं जातं. वसुदेवजी भगवंताला घेऊन पलीकडे आले म्हणजे गोकुळामध्ये आले. खरं आल्याबरोबर काय केलं? त्वरे आला नंदा घरी, नामदेवराय वर्णन करतात. वसुदेव त्वरे आला नंदा घरी, निद्रिस्त त्या नर नारी. रात्रीची वेळ होती, भगवंताला घेऊन वसुदेवजी नंदबाबाच्या घरी आले. निद्रिस्त त्या नरनारी, सगळे झोपलेले होते, रात्रीची वेळ, झोपलेले सगळे. वसुदेवाला जे सांगितलं होतं तेवढंच करायचं आहे. वसुदेवाने काय केलं? ठेवी तेथे कृष्णाजीला माया घेऊन निघाला. ठेवी तेथे कृष्णाजीला. नामदेवराय फार गोड वर्णन करतात बाळक्रीडेमध्ये. वसुदेवाने आपल्या टोपलीतल्या भगवंताला हातामध्ये उचललं. जिथं
यशोदेच्या जवळ माया आहे त्या ठिकाणी भगवंताला ठेवलं आणि बाजूची जी माया आहे ती माया उचलली, डोक्यावर घेतली, भगवंताला ठेवलं आणि निघाले. याच्यावर भाव फार गोड सांगितले. ऐका, वसुदेव काय करतात, भगवंताला खाली ठेवतात आणि डोक्यावर कोणाला घेतात, मायेला घेतात. किती गंमत आहे. देव डोक्यावर आहे, त्या देवाला खाली ठेवायचं आणि माया जी खाली आहे सुटलेली आहे त्या मायेला डोक्यावर घ्यायचं. मायेला डोक्यावर घेऊन निघाले. खरं तर तत्वज्ञानाच्या दृष्टीने एक विषय मांडतो, बघा कितपत पटतोय आपल्याला. वसुदेवाला भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन झालं होतं का नाही? वसुदेवाला भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन झालं होतं ना? ऐका जरा तत्वज्ञानाच्या दृष्टीने. भगवंताचं काय आहे, माया म्हणजे संसार. अगोदर हे लक्षात घ्या, माया म्हणजे काय, संसार. माया म्हणजे संसार, दुःख, ममत्व, काही घ्या. माया शब्दाचे अर्थ हे सगळे घ्या. भगवान म्हणजे परमार्थ, आनंद. प्रत्यक्ष दर्शन झालंय. प्रत्यक्ष दर्शन झाल्यानंतर वसुदेवानी तरीही भगवंताला खाली ठेवलं आणि मायेला डोक्यावर घेऊन निघाले. खरं तर या क्रियेचं भगवंतालाच हसू आलं. बाळकृष्ण असलेल्या भगवंतालाच हसू आलं. भगवान म्हणायला लागले, काय माझा बाप आहे, मला प्राप्त करण्याकरता योगी जपी तपी ज्ञानी आयुष्यभर आयुष्य घालवायला लागले. ध्यान करतायत, जप करतायत, योग करतायत, साधना करतायत. कशा करता, देव भेटावा, देव भेटावा, देव भेटावा म्हणून. मला मी भेटावा म्हणून याच्याकरता सगळेजण जप तप करतायत आणि इथं मी स्वतःहून याला भेटलोय आणि माझ्या वडिलांनी काय केलंय, मला ठेवलंय आणि मायेला घेऊन निघालाय. मायेला घेऊन निघालाय. काय गंमत आहे. बरं, तरी मला कधी कधी प्रश्न असा पडतो की असं का व्हावं, असं का व्हावं. अरे भगवंताचं दर्शन झाल्यानंतर सुद्धा माया जर वसुदेवाच्या डोक्यावर बसत असेल तर भगवंताचं दर्शन होणं योग्य का योग्य. भगवंताचं दर्शन झालं की माया संपून जाते ना. एकदा भगवंताचं दर्शन झालं की आपल्या जवळचा संसार नष्ट होऊन जातो. त्या महाराजांचं प्रमाण आहे, अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. विठ्ठल स्वरूप म्हणून या, अवघाची संसार केला ब्रह्मरूप. मग आता परमात्म ज्ञान झाल्यानंतर माया शिल्लक राहत नसताना सुद्धा पुन्हा वसुदेवाच्या डोक्यावर माया येते, हे काय प्रकार आहे. भक्तिशास्त्राने याच्यावर एक कारण फार गोड दिलंय. काय आहे, हा सगळा खेळ खरं तर प्रारब्धाच्या अनुषंगाने चालत असतो. ऐका, प्रारब्ध असं गमतीचं आहे. कर्मशास्त्र सांगतो आपल्याला, कर्मशास्त्र असं गमतीचं आहे. कर्मशास्त्राचा एक सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे की प्रत्येकाला कर्म करावं लागेल आणि केलेलं कर्म भोगावं लागेल. कर्मशास्त्राचा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. जाऊ द्या, आणखीन थोडं सोपं बोलतो. कर्मशास्त्राचा सर्वात महत्त्वाचा विचार आहे की कर्मशास्त्र म्हणतं मला सोडून जीव जीव म्हणून राहू शकत नाही. हा कर्मशास्त्राचा सर्वात मोठा नियम. कर्माशिवाय जीव राहू शकत नाही. मी कर्माशिवाय, कामाशिवाय राहतो, शक्य होत नाही. कर्माशिवाय राहूच शकत नाही. ज्ञानोबारांनी उदाहरणं दिलेत. पाणी म्हटलं की ओलेपणा आला, पाणी म्हटलं की ओलेपणा आला. अग्नी म्हटलं की उष्णता आली. मडकं म्हटलं की माती आली. बरोबर आहे. मडकं आहे पण माती नाही, शक्य आहे का. पाणी आहे पण ओलेपणा नाही, शक्य आहे का. अग्नी आहे पण उष्णता नाही, शक्य आहे का. तसं जीव आहे पण कर्म नाही, शक्य आहे का. ज्ञानोबराय बोलतात नाही शक्य. जसं पाणी म्हटलं की ओलेपणा आहे, अग्नी म्हटलं की उष्णता आहे, मडकं म्हटलं की माती आहे, तसं जीव म्हटलं की कर्म आहे. कर्म सुटत नाही. प्रत्येकाचं ठरलेलं कर्म असतं. काय आहे कर्मशास्त्रा, माझं थोडं वेदांतातला विषय होईल पण जरा ऐका. कर्मशास्त्राची आणि ज्ञानशास्त्राची कशी गंमत केलेली आहे. जरी आत्मज्ञान प्राप्त झालेलं असलं, ज्याला वेदांतामध्ये जीवनमुक्त महापुरुष असं म्हटलं जातं, जरी जीवनमुक्त अवस्था प्राप्त झालेली असली तरी सुद्धा जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत देह राहणार आणि जोपर्यंत देह आहे तोपर्यंत देहाच्या क्रिया चालू राहणार. बसा, कुठंतरी बसा, बसा बसा, जिथं जागा मिळेल तिथं बसा, नाही तर इथं या, या इथं या, माझ्याजवळ आहे जागा. तुमची फिक्स जागा नाही काही की, जागा फिक्स असली म्हणजे होत नाही गोंधळ. हां,
कर्म आणि ज्ञान. कर्मशास्त्राचं असं आहे की डोक्यातनं गेला विषय, काय चाललं होतं कोणाशी, अशी गंमत होती सगळी. हे सगळं सहन करत कोण प्रवचन करू शकतं तर जयवंत महाराज, दुसरं कोणी करू शकत नाही. इतकं सगळं कोण सहन करू शकतं, मीच करू शकतो, दुसरं कोणी करू शकणार नाही. जीव आणि कर्म, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत कर्म हे करावं लागणार आहे. प्रारब्ध प्रत्येकाच्या जीवनामध्ये, जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत देह राहतोय. या देहाने आत्मज्ञान प्राप्त झालं, जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली वगैरे वगैरे सगळं जरी ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने सांगितलेलं असलं तरी जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत देह हा देह म्हणून शिल्लक राहणार आहे. मी उदाहरणं तुम्हाला या संबंधाने कित्येक देईल. जडभरत राजाची कथा सांगितली जाते आपल्याकडे भागवतामध्ये. जडभरत राजाची कथा सांगितली जाते. प्रारब्ध जोपर्यंत आहे, आत्मज्ञान झालंय पण प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत देह पाहत नाही, आणि देह पाहत नाही तोपर्यंत देहाची कर्म चालूच आहे. देहाची कर्म चालू आहे. सामान्यासारखं उठणं चालूच आहे, सामान्यासारखं बसणं चालूच आहे, सामान्यासारखं भोजन करणं चालूच आहे. खरं बघायला गेलं तर त्यांनी हे कर्म करावं असं जरी त्याला बंधन नसलं तरी जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्म मात्र त्याला करावं लागतंय. जरी त्या कर्माचं बंधन जरी नसलं, कर्माचं बंधन म्हणून जेव्हा स्वीकारलं जातं तेव्हा तो मनुष्य त्याच्यामध्ये अडकत असतो. ज्ञानोबारांची ओवी देतो, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचे नाम बंधू कर्माचा की. ज्ञानोबाराय बोलतात, कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू. हे कर्म मी करतोय असं जोपर्यंत आहे, हे कर्म मी करतोय हे जोपर्यंत आहे तोपर्यंत ते कर्म बांधणारं ठरतं. पण हे कर्म मी करतोय याच्यातला मी करतो हा शब्द बाजूला गेला तर ते कर्म केलं तरी ते कर्म बांधणारं ठरत नाही. लक्षात आलं का? पहा, जेव्हा हे मी कर्म करतोय असं म्हणतो तोपर्यंत कोणतंही कोणीही असो याच्यातनं कोणी सुटलं नाही. मी करतोय असं म्हटलं का नाही, सुटत नाही कोणी. संसारिक असो सुटत नाही, व्यापारी असो सुटत नाही, नोकरदार असो सुटत नाही. पुढं काय बोलू, महाराज सुटत नाही. बाकीच्याचं काय घेता? महाराजांना जर म्हटलं का नाही मी करतो, म्हटलं की अडकला. तू कितीही बोल, अडकला. मी करतो म्हटलं की अडकला. कर्मशास्त्राचा नियम असा आहे. आणि म्हणून प्रारब्ध जोपर्यंत आहे त्याच्याकडून कर्मही घडत राहणार आहे. माझा विषय असा चालला होता, वसुदेवाला भगवंताचं ज्ञान झाल्यानंतर पुन्हा माया डोक्यावर बसली कशी काय, माझा विषय हा आहे खरा. आणि मी म्हणून जरा कर्मशास्त्राकडे तुम्हाला घेऊन गेलो, कारण मला त्या कर्मशास्त्राच्या दृष्टीने त्याची संगती लावायची आहे. भगवंताचं दर्शन घडल्यानंतर मायेचा काय संबंध येतो, का माया याला भेटली, याचा उत्तर देताना असं सांगितलं आहे की जरी कितीही प्रयत्न करून, प्रयत्न आणि भक्तीने भगवंताचं जरी दर्शन घडलं तरी जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत माया डोक्यावर बसणार म्हणजे बसणार असं सांगितलं आहे. जोपर्यंत प्रारब्ध आहे ना तोपर्यंत माया डोक्यावर बसणार म्हणजे बसणार, चुकत नाही ती माया. माफी मागून एक वाक्य बोलू, देवाच्या बापाला चुकली नाही. कळालं का आता? देव कोण? कृष्ण. त्याचा बाप कोण? मग त्याला चुकली नाही तर आपलं काय घेऊन बसला हो? एका प्रवचनात सुटती काय? त्याला सुटली नाही, भगवंताच्या बापाला सुटली नाही, भगवंताच्या डोक्यावरती माया बसली. प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत सुटत नाही. प्रयत्न आणि भक्तीने भगवंताला प्राप्ती करून घेणं वेगळं, आणि जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत माया न सुटणं हे वेगळं. कर्मशास्त्राची आणि ज्ञानशास्त्राची संगती लावताना आपल्याला शास्त्र असं सांगतं की जरी आम्ही प्रयत्न आणि भक्तीने जरी आम्हाला भगवंताला प्राप्ती करून बी जाऊ द्या. तुमच्या ऐकण्यातलं उदाहरण देतो. अहो मला सांगा, जगद्गुरू तुकोबारायांना देव भेटला होता का नाही, ज्ञानोबारायांना देव भेटला होता का नाही, पण संसाराचं दुःख चुकलं का त्यांना? संसाराचं दुःख चालूच आहे ना. देव भेटला तरी चालूच आहे, बायको मेली चालूच आहे, घर जळलं चालूच आहे, व्यापार बुडला चालूच आहे, हे सगळं चालूच आहे ना. म्हणजे मायेचा प्रभाव चालूच आहे. ऐका, संसार त्यांना चुकला नाही पण संसाराचं दुःख मात्र त्यांना जाणू दिले नाही, हे महत्त्वाचं आहे. संसार चुकला नाही मान्य, पण संसाराचं दुःख त्यांना जाणू दिलं नाही, हे भक्तीचं वैशिष्ट्य आहे. भक्ती काय करते, आपल्या ठिकाणी होणारं जे दुःख आहे त्या दुःखाची जाणीव होऊ देत नाही, दुःखच होऊ देत नाही असं नाही. भक्तीचं ते काम नाही. भक्ती म्हणते माझं काय काम आहे, तुला जे त्रास होतो तो त्रास तुला होतोय ह्याची जाणीव होऊ न देणं, एवढंच माझं काम आहे. तुला जो त्रास होतोय तो त्रास माझ्यामुळे किंवा माझ्या नसण्यामुळे असण्यामुळे नाही, तुझा जो त्रास आहे तो तुझा कर्माच्या दृष्टीने आहे.
तो काय कर्म केलं त्या कर्माच्या पद्धतीने फळ आहेत. कर्माने ठरलेलं असतं ते त्या वेळेस होणार म्हणजे होणार, त्याच्यात तडजोड नाही. जे काही ठरलेलं आहे ते होणार म्हणजे होणार. बघा तुम्ही आत्तापर्यंत जे कुठेही संगती सगळं जिथल्या तिथं. अहो यावर्षी 16वं वर्ष आपल्या प्रवचनमालेचं आहे आणि यावर्षी मी भागवत विषय कृष्णचरित्र प्रवचनाला घेतलं. तू घेतलं नाही, ठरलंय अगोदरच म्हणून घेतलंय, तुझं काहीच नाही. आम्ही म्हणायला लागलो मी घेतला नाही, हे ठरलेलं होतं, तुझ्याकडून वधून घ्यायचं होतं. नाही, यावर्षी प्रवचनाला आम्ही अगदी चांगली जागा पकडून बसलो. पकडून नाही बस, तुझी ठरवून ठेवली देवानी जागा, बदलून दिली तुला जागा यावेळेस देवानी. नाही जरी चालू असलं प्रवचन तरी बरोबर 7 वाजता कशी झोप लागते तुला नाही लागत, लागून घेतली देवानी. जरा वेदांत आलं की माणसं चालू असतं. हे अगदी 6:45ला सुद्धा सुरू होत आहे, नाही असं नाही. जाऊ द्या. माया वसुदेवाच्या डोक्यावर बसली. ऐका, वसुदेवजी घेऊन निघाले. आता पुढची गंमत ऐका, फार गंमत आहे. वसुदेवजी भगवंताला घेऊन, काय मी तुम्हाला कालच बोललो, हे मला कथा सांगायला काय 10 मिनिटं सुद्धा लागणार नाहीत, पण मी त्याच्यातले भाव एक काढायला लागलो आहे. जरी आपली कथा वाढत असली तरी त्याच्यात नेमकं घडतंय काय तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हे सांगतोय. भगवान तिथं बसले, वसुदेवानी मायेला डोक्यावर घेतलं, निघाले. भगवान वसुदेवाकडे बघायला लागले. काय झालं सांगू का, मायेला डोक्यावर घेतल्यानंतर वसुदेवाने देवाकडे बघितलं सुद्धा नाही. हो, बघितलं सुद्धा नाही. ते डोक्यावर माया बसल्यामुळं बघितलं सुद्धा नाही. भगवान म्हणायला लागले काय बाप आहे माझा, माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नाही. म्हटलं एकदम तिथं यशोदेच्या जवळ टाकलेलं होतं, बघायला सुद्धा तयार नाही आणि निघाले. बरं गंमत त्याच्या पुढचं भगवंताला असं झालं. भगवान म्हटले काय गंमत आहे, मी या गोकुळात येऊन पडलो, रात्रीच्या वेळेला पडलो. बरं काही नाही, सगळे झोपलेत, कोणी उठलं नाही, मला नमस्कार नाही, या नाही, बसा नाही, काही प्रकार. मी कोण आहे, जगाचा मालक आहे. आणि जगाचा मालक असताना मी इथं आला असताना चांगले सगळे झोपलेत. बरं मी जिच्याजवळ खेळणार खाणार पिणार तीर्थ डारडूर झोपली आहे. यशोदा चांगली घोरायला लागली. तिला काय महाराज प्रसूत झालेली होती, प्रसूतीचं तिला काही प्रसूतीत तिला कळालं नाही, काय झालंय, मुलगा झालाय का मुलगी झाली हे सुद्धा कळालं नाही. यशोदेला चांगली शांत पद्धतीने झोपलेली होती. भगवान विचार करतोय जिच्याजवळ मला आता राहायचं आहे तिनं तरी कमीत कमी बाळा म्हणावं का नाही, मला तिनं तरी कमीत कमी, पण ती मला बोलायला तयार नाही. बाप तर आमचा निघून गेला म्हटले. भगवंतांनी वसुदेवानी त्या मायेला घेतलं, निघाल्यानंतर मायेला घेऊन वसुदेव निघाले. आता वसुदेवाला चिंता अशी पडली, येताना आपण आलो, बरोबर आहे, येताना आपण आलो तेव्हा यमुनेने रस्ता दिला, कारण आपल्या डोक्यावर कोण होतं, भगवान होते म्हणून दिला रस्ता. आता वसुदेवाला चिंता पडली, आता कशी ही यमुना रस्ता देणार, आता काय करावं लागतं कुणास ठाऊक म्हटले. वसुदेव पुन्हा घाबरत निघालेत, डोक्यावर मायेला घेऊन निघालेले आहेत. आणि निघाल्यानंतर यमुनेच्या अलीकडल्या काठावरती टोपली घेऊन आले. आल्याबरोबर आतमध्ये पाय टाकल्याबरोबर यमुनेने पुन्हा रस्ता दिला. आता यमुनेने का रस्ता दिला, यमुनेच्या लक्षात आलं मगाशी जाताना भगवान होते आणि आता याच्या डोक्यावर येताना माया आहे. देव जरा बरा तरी, देव बरा, एखाद्या वेळेस याचं काय जरा बरं आहे, जरा थोडं समजून घेतो, हिचं काय खरं आहे. ही जर एकदा बोलायला लागली तर कुणाला ऐकत नाही. महाराज खरंच आहे, ही जर एकदा बोलायला लागली कुणाला ऐकत नाही. आणि परत लोक दादा फार गोड सांगतात. लोक एखाद्याच्या घरात गेलो का नाही, मग ते मला कळत नाही नेमकं महाराज गेल्यानंतरच यांच्या घरात भांडणं कशी होतात कळत नाही मला, पण ती भाड बोलायला लागते. मग आम्ही आपला विचार करतो राहू द्या निघू काय. मग तो काय म्हणतो, नाही महाराज ती जरी तोंडानं इतकं बडबड करत असली ना, तोंडानं फटकळ आहे पण आतून चांगली आहे बघा. आता काय राहिलं तोंडात गेल्यावर, तोंडानं फटकळ आहे, दादा सांगत असतात, तोंडानं फटकळ आहे पण आतून चांगली आहे. ही माया फार कठीण आहे. मायेबद्दल बोलताना वेदांतांनी असं सांगितलंय, अघटित घटना पठियसी सा माया, स्वआश्रया स्वविषया सहा माया, अनादि अंतवतीच सहा माया. वेदांत सांगता आम्हाला अघटित घटना काय करेल सांगता येत नाही, माया काय करेल काही सांगता येत नाही. करशील तरी नो हे काही राईचा डोंगर पर्वत राई,
पर्वताची राई करायचं काम मायेचंच आहे आणि राईचा पर्वत करायचं काम मायेचंच आहे. जो गरीब होता त्याला श्रीमंत करण्याचं काम मायेचंच आहे आणि जो श्रीमंत होता त्याला गरीब करण्याचं काम मायेचंच आहे. जो मोठ्या ठिकाणी राहत होता त्याला खाली आणायचं काम मायेचंच आहे आणि जो खाली होता त्याला वर घेऊन बसायचं काम मायेचंच आहे. माया कधी कुणाला खाली बसवेल आणि कधी कुणाला वरती बसवेल सांगता येत नाही. सगळा खेळ मायेचा आहे. यमुना म्हणायला लागली ही जी वसुदेवाच्या डोक्यावर आहे ना ती माया आहे. मी जर हिला रस्ता नाही दिला आणि हिला जर राग आला आणि हिनं जर ठरवलं या यमुनेचं पाणी सगळं संपून टाकायचं मी कुरडी होईल. सांगता येत नाही. तिनं ठरवल्यानंतर काही होतं म्हटले सांगता येत नाही. हिला हिच्याशी भांडणं करण्यापेक्षा रस्ता दिलेला बरा. यमुनेने सरळ रस्ता देऊन टाकला. निघाले. हा एक भाव झाला. हे एक भाव झाला बरोबर आहे. दुसरा एक भाव सांगतो आता. जेव्हा भाव ऐकायचे असतात ना तेव्हा पहिला भाव जरा डोक्यातून बाजूला ठेवायचा म्हणजे दुसरा बरोबर काय आहे ते लक्षात. सगळेच एकदम घेतलं की खिचडी होऊन जाते डोक्यात आणि मग लोक मलाच विचारतात महाराज ते कसं हे कसं. नीट ऐकलं नाही म्हणून असं झालं दुसरं काहीच नाही. ते लोक मला काही काही विचारतात महाराज ते तुम्ही काल असं सांगितलं आज असं सांगितलं. तसं नाही. कालचं काल आजचं आज ते कालचं ना आजचं काय मगा सांगितलेलं मगाचं आता सांगतो आत्ताचं. जरा भाव ऐकताना असं ऐकावं लागतात. आता पहिला भाव सांगितला डोक्यातनं बाजूला ठेवा. जरा दुसरा ऐका. आता काय सांगत होतो पहिला आपण भाव. यमुनेने वसुदेवाला रस्ता का दिला. माया डोक्यावर आहे. माया सगळ्या काही करेल सांगता येत नाही. यमुना विचार करते मला सुद्धा संपून टाकण्याचं सामर्थ्य हिचं आहे. मग हिच्याशी भांडणं करण्यापेक्षा हिला रस्ता दिलेला बरा. यमुनेने रस्ता दिला. एक अर्थ. दुसरा अर्थ फार गमतीचा सांगितलाय. काल आपण अर्थ असा ऐकत होतो भगवान निघाल्यानंतर यमुना ही भगवंताची बायको आहे असं ऐकलं बरोबर आहे. आणि त्या बायकोचं नाव सांगितलं आपण कालिंदी. कालिंदी बायको आहे. बायको असलेल्या यमुनेने आपल्या पतीला रस्ता दिला. पत्नी असलेल्या यमुनेने आपल्या पतीला रस्ता दिला. पतीची सेवा केली. त्या दृष्टीने रस्ता देऊन सेवा केली. यमुना विचार करते वसुदेवांना काल रस्ता दिला कारण वसुदेवांच्या बरोबर माझे पती होते म्हणून पतींच्या समोर मी सेवा केली रस्ता दिला. पण खरी पतिव्रता कोणाला म्हणतात. नवरा असेल तेव्हाच फक्त कामं करायची. नवरा नसला की गप्प बसायचं याला पतिव्रता म्हणत नाहीत. नवऱ्यासमोर फक्त कामं करायची. नवरा नसला की काही नाही. इकडलं भांडं तिकडं नाही. बघा तुम्ही कधी कधी आम्ही घरी जातो तेव्हा तिथल्या ज्या आया सांगतात ना आम्हाला हेच सांगतात. आम्ही जर विचारलं हे बार्शीतलं कोणाचं नाही बरं का अजिबात नाही. मला आयुष्यभर श्रावण सांगायचं आहे त्यामुळे अजिबात नाही. बार्शीतलं खरंच सांगत नाही. मी भगवंतासमोर बसलोय खरंच सांगत नाही. बार्शीतलं तिकडलं सांगतो. फक्त एकच आहे मी तिकडे गेल्यावर बार्शीचं सांगतो एवढं नक्की आहे. एवढं नक्की आहे. त्यांना जर विचारलं कसं काय सासू आई बरं आहे का सुनबाई आली तुम्हाला. आता तुमची कामं बंद झाली असतील नाहीतर तुम्ही आलं की तुम्हाला सगळं काम करावं लागत होतं. आता बरं झालं आता काही सगळं झालं. सुनबाई हाताखाली सून आली तुमच्या चांगलं चाललं असेल. ती हळूच म्हणते महाराज तुम्हाला माहीत नाही. माहीत नाही तुम्हाला. इकडला तांब्या तिकडं करत नाही. फक्त ती आला का तेवढं चुटू 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 कामं करते. ती गेला की मला माझं पाणी मलाच घ्यावं लागतं. चहा मीच करून पिते. जेवण स्वयंपाक मीच करते. काय सांगू तुम्हाला. नशीब असं करतात आम्हाला. आम्ही म्हणतो तुमची गाठ पडली नशीब. हीच ऐकायला आलो का तुमच्या घरी आम्ही. पतिव्रतेचा धर्म सांगताना भागवतांनी फार गोड चिंतन केलंय. पतीच्या समोर काम करणं हा पतिव्रतेचा सेवा धर्म आहे मान्य आहे. पण पती नसताना सुद्धा तेवढीच चांगली सेवा करणं हा पतिव्रतेचा खरा धर्म आहे. हा यमुनेला चांगला माहिती आहे. यमुना म्हणते पती असताना मी रस्ता दिला आणि पती नसताना मी त्या वडिलांना रस्ता दिला नाही असं जर झालं तर माझ्या पातिव्रत्य धर्मावर शंका येईल आणि म्हणून पुन्हा यमुना रस्ता देते आहे. बाबा तुम्ही जा निघा जा म्हणून रस्ता देते आहे. हा पातिव्रत्याचा धर्म यमुना प्रगट करते आहे. वसुदेवजी मायेला घेऊन निघाले. मायेला घेऊन निघाले. इकडं ज्या कारागृहामध्ये यायचं होतं त्या कारागृहामध्ये आले. आतमध्ये प्रवेश केला. मायेला घेऊन आलेले वसुदेवजी आतमध्ये प्रवेश करतात. कारागृहामध्ये आल्यानंतर वसुदेवाला चिंता पडली की आपल्याला जाताना ह्या सगळ्या साखळ्या भगवान डोक्यावर होते त्यामुळे तुटलेल्या होत्या. आता थोड्या वेळाने कंस येणार आहे.
आता थोड्या वेळाने त्याला कळणार आहे आणि कंस येणार आहे. मग कंस आल्यानंतर मला तर इथं काहीच बांधलेलं नाही. बांधलेलं नाही म्हणजे याचा अर्थ मी सुटलोय याचा अर्थ मी काहीतरी घोटाळा केलाय हे कंसाच्या लक्षात येईल. अरे हे साखळ्या कुणीतरी जशा होत्या तशा बांधल्या पाहिजे म्हणून वसुदेवाला चिंता पडली. वसुदेव इकडं तिकडं बघायला लागले. डोक्यावर असलेली माया हसायला लागली. माया म्हणायला लागली मी असताना बंधन कसं असं म्हणायचं नाही. मी डोक्यावर घेतलं की बांधून टाकतेच, काळजी करू नका, आपोआप टाकते. जशा साखळ्या बांधल्या होत्या अगदी तशाच्या तशा बांधून घेतल्या. मायेनं पुन्हा सगळं बांधून टाकलं. पाय बांधून टाकले, हात बांधून टाकले, सगळे दरवाजे जिथल्या तिथं लावून टाकले, सगळं जिथल्या तिकडं लावून टाकलं, दरवाजे लावून टाकले, बांधून टाकलं. बांधून टाकते तिचं नाव माया. लक्षात आलं का? बांधून टाकते तिचं नाव माया. बांधून टाकते तिचं नाव हां माया म्हणा बायको म्हणा म्हणजे बांधून टाकते एवढं नक्की, फक्त एवढाच अर्थ घ्या. बांधून टाकलं. वसुदेवाच्या डोक्यावरती माया आहे, खाली ठेवली. खाली ठेवल्याबरोबर काय झालं नामदेवराय फार गोड वर्णन करतात. नामदेवराय म्हणतात रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत. रडे माया करी आकांत. भगवान जाताना ते सगळे सेवेकरी काय झाले होते? झोपले होते, मोहित पडले होते, कोणी जागं नव्हतं, काही नव्हतं. इथं माया आली. वसुदेव मायेला घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर मायेला असं खाली ठेवल्याबरोबर मायेच्या लक्षात आलं आपल्याला काय काम करायचं आहे ते. खाली ठेवल्याबरोबर मायेने रडायला सुरुवात केली. लहान लेकरू रडणार, मोठ्याने रडायला लागले. रडायला लागल्याबरोबर जी झोपली होती ना ती जागी झाली. रडायला लागल्याबरोबर झोपली होती ती जागी झाली. रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत. सगळेच्या सगळे दूत जागे झाले आणि त्यांच्या लक्षात आलं अरे 8वा गर्भ 8वा आहे ना ते आलंय. आता ते जन्माला झालेला आहे. मग त्यांनी मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली आणि मग तातडीने जाते कंसा सेवक सांगती. सगळेच्या सगळे सेवक तातडीने कंसाकडे निघाले आणि गेले आणि सांगायला लागले उपजला वैरी त्याशी तू रे त्वरे मारी. उपजला वैरी निर्माण झालाय. 8वा गर्भ तुमचा नाश करणारा. आकाशवाणी सांगितलेली होती ना तुमच्याकरता. आत्तापर्यंत 6 गर्भ मारले, 7वा गर्भ गळीत झाला. 8वा जो आहे ना तो आता इथं जन्माला आलेला आहे. तुम्ही सांगितलं होतं की तो जर 8वा जन्माला आल्याबरोबर मला येऊन सांगा असं सांगितलं होतं ना. आम्ही धावत आलो म्हटले. त्वरे धाव उपजला वैरी त्यासी तुरे त्वरे मारी. त्वरे धाव घाला म्हटले. चला लवकर चला. कंसाला घेऊन सगळे आले. आल्यानंतर कंस बघायला लागला खरं, पण कंसाला आश्चर्य वाटायला लागलं. का? त्वरे धाव घाली पाहे कन्या उपजली. कंस बघायला लागला पण ही कोण आहे? मुलगी आहे. माया शक्ती ही मुलगी आहे म्हणायला लागले. अरे मुलगा जन्माला येणार होता, कृष्ण म्हणून येणार होता ना तो 8वा, आणि ही तर मुलगी जन्माला आलेली आहे ना. आता काय? ज्याचा धाक तुझं नव्हे कन्या द्यावी मज. देवकीने त्याच्याकडे बघितलं आणि देवकीने दोन्ही हात जोडले आणि बोलायला सुरुवात केली. देवकी म्हणायला लागली दादा हे बघ, आत्तापर्यंत 6 गर्भ माझे मारले, तू माझ्या डोळ्यासमोर मारले. 7वा गर्भ गळीत झाला. 8वी मुलगी जन्माला आली. मला सांग दादा, तुला आकाशवाणी काय आली होती रे? 8वा पुत्र मारेल अशी आली होती ना. मग आता तर ही कन्या आहे, मग तू हिला हात लावू नको. एवढी तरी कमीत कमी माझ्या पदरामध्ये टाक. हिला हात लावू नको, हिला मारू नको. ही जी आहे ना नव्हे कन्या द्यावी मज. आता ही कन्या आहे त्यामुळे ही माझी मला देऊन टाक. तू मात्र अशा पद्धतीची करू नकोस. हे कोण बोलते आहे? देवकी. कोणाबद्दल बोलायला लागली? मायेबद्दल. जरा ऐका आता. देवकीचं बोलणं मायेबद्दल चाललंय. देवकीचं बोलणं हे मायेबद्दल चाललंय. मला आणखीन एक याच्यात 2 प्रश्न उपस्थित करायचे. देवकी मायेबद्दल अशी बोलायला लागली, नका म्हणून सांगायला लागली. मायेबद्दल म्हणजे माया ही दुसऱ्याचं लेकरू आहे. खरं बघायला गेलं तर हे कोणाचं लेकरू आहे? यशोदेचं. देवकीचा पुत्र हे देवकीचं नाही आहे. हे कोणाचं आहे अपत्य? यशोदेचं आहे. याच्यातून एक मातृधर्म प्रगट होतोय. मातृधर्म काय प्रगट होतोय? मातृधर्माची एक व्याख्या. माता म्हणजे कोण असते? तर माता म्हणजे दुसरं काही नाही, एक सज्जनाचं हृदय असतं. ऐका, माता म्हणजे कोण? संतांच्या हृदयात आणि आईच्या हृदयात काही फरक नाही असं आम्हाला भारतीय संस्कृती सांगते. मग संतांच्या हृदयामध्ये आणि आईच्या हृदयामध्ये काही फरक नाही याची काय नेमकी संगती आहे? संतांचं हृदय असं असतं
एखाद्या वेळेस स्वतःला त्रास झाला तरी चालेल, पण दुसऱ्याला त्रास होऊ द्यायचा नाही, ही वृत्ती ज्यांची असते त्यांना संत हृदय म्हटलं जातं. इथं देवकीचं संत हृदय इथं प्रगट होत आहे. देवकी विचार करते, भले माझ्या पुत्राला तिकडं नेऊन ठेवलेलं आहे, काय त्याला त्रास होणार आहे मला माहीत नाही, पण यशोदेची मुलगी माझ्याजवळ आली आहे ना, तिला मात्र त्रास होऊ द्यायचा नाही, ही माझं काम आहे. याच्यातून एक सज्जनाचं हृदय देवकीच्या अंतःकरणातलं प्रगट होत आहे. एक देवकीचं हृदय याच्यातून प्रगट होत आहे. म्हणून देवकी म्हणते आहे, नाही नाही, मारू नका, मारू नको, मारू नको, झालं ना आत्तापर्यंत एवढं सगळं झालं, आता मारू नको. एक भाग. दुसरा एक भाव सांगतो आपल्याला. दुसरा भाव असा सांगायचा आहे की देवकी इथं नको नको अशा पद्धतीची बोलते. फार गंमत आहे या दुसऱ्या भावामध्ये. देवकी नको नको अशा पद्धतीचं बोलते. खरं तर देवकीच्या अंतःकरणामध्ये मायेबद्दल ममत्व निर्माण होणं हे आश्चर्यच आहे. माझं वाक्य ऐकावं नीट. देवकीच्या अंतःकरणामध्ये मायेबद्दल ममत्व निर्माण होणं हे काय आहे? आश्चर्य आहे. का आश्चर्य म्हणतो? माया म्हणा, शक्ती म्हणा, मुलगी म्हणा, काय असेल ते असेल, पण त्या अपत्याबद्दल ममत्व निर्माण होणं हे आश्चर्य आहे. का आश्चर्य आहे? पुन्हा तोच विचार मगाचा जरा ऐका. देवकीला सुद्धा भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन झालंच होतं ना, झालं होतं की नाही? मग माझा प्रश्न असा आहे, जर भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन झालेलं असेल तर देवकीच्या मनामध्ये ममत्व निर्माण का झालं? कारण जिथं भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन होतं तिथं ममत्व शिल्लक राहत नाही. ममत्व या शब्दाचा अर्थ काय? माझं. ममत्व या शब्दाचा अर्थ काय? माझं. माझं निघून जाणं हे कुठं घडतं? भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन जेव्हा घडतं तेव्हा. आपण कित्येकदा प्रमाणं ऐकलेली आहेत. तो का म्हणे, आलो सोसित संकटे मी माझे ओकटे आहे देवा. हे मम जे आहे ते निघून जाणं. जिथं जिथं मम आहे तिथे तिथे दुःख आहे. ममेतीच भवेन मृत्यू न ममेतीच शाश्वतम. आपण महाभारतातलं एक वचन मागेच अनेकदा सांगितलेलं आहे. मम म्हणणं, माझं म्हणणं इथं दुःख आहे, माझं नाही म्हणणं इथं सुख आहे. माझं म्हटलं की दुःख आहे. कोणत्याही वस्तूला ही वस्तू आहे म्हटलं दुःख नाही, ही वस्तू माझी आहे म्हटलं दुःख आहे. हे घर आहे दुःख नाही, पण हे घर माझं आहे म्हटलं की भांडणं सुरू झाली. ही गाडी आहे दुःख नाही, पण ही गाडी माझी आहे म्हटलं की ममत्व आलं, भांडणं सुरू झाली. हे माझे हे शत्रू आहेत. आत्तापर्यंत अर्जुनाच्या मनात हे शत्रू म्हणून होतं, पण आत्ता मात्र अर्जुन म्हणायला लागला हे माझे बंधू, हे माझे गुरु. आत्तापर्यंत दुर्योधन असं म्हणायचा, पण आत्ता मात्र म्हणतोय माझा बंधू दुर्योधन. माझा बंधू असा शब्द आल्यामुळे युद्धाकरता निघालेला अर्जुन हातातलं धनुष्य खाली टाकतो आणि मला युद्ध करायचं नाही अशा भावनेत येतो का नाही? मला हाच विचार मांडायचा आहे. ममत्व म्हटलं की दुःख आहे, माझं आहे. भगवंताचं दर्शन झालं, ममत्व निघून जातं. देवकीला भगवंताचं साक्षात दर्शन झालं तरी ममत्व शिल्लक राहिलं, असं कसं काय? हे आश्चर्य आहे. आता पुढचं ऐका. कैमुत्य कन्यायाने बोलतो. खरं तर या आश्चर्यापेक्षा सुद्धा दुसरंच आश्चर्य आहे. अगोदर हे कळून घ्या. देवकीला भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन झालं तरी देवकीला ममत्व निर्माण झालं, हे आश्चर्य आहे. भक्तिशास्त्रकार सांगतात हे आश्चर्यच नाही हो, याच्यापेक्षा एक आश्चर्य आहे. काय? कंसाला ऐका, कंसाला भगवंताचं दर्शन झालं नाही तरी सुद्धा मायेबद्दल त्याला ममत्व निर्माण झालं नाही, हेच मोठं आश्चर्य म्हटले. कळालं का? पहा, कंसाला भगवंताचं दर्शन झालेलं नाहीये, मग भगवंताचं दर्शन कंसाला झालेलं नाही म्हणजे त्याला ममत्व निर्माण व्हायला पाहिजे. आणि ममत्व निर्माण व्हायला पाहिजे म्हणजे मायेला मारायला जायला नाही पाहिजे. त्यानं मायेला उलट त्यानं जवळ केलं पाहिजे, त्यानं मारायला जायला नको आहे. ज्या अर्थी मायेबद्दल याला ममत्व निर्माण झालं नाही म्हणजे भगवंताचं दर्शन झालं नसताना सुद्धा मायेबद्दल याला ममत्व निर्माण झालं नाही, हेच जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. देवकीच्या आश्चर्यापेक्षा हे मोठं आश्चर्य आहे. देवकीला ममत्व निर्माण झालं, जाऊ द्या, काय लावून घ्यायचं आहे ते तुम्ही लावून घ्या अर्थ. देवकीला ममत्व निर्माण झालं. देवकी नका नका म्हणून त्या कन्येच्या अंगावर हात करायला लागली आणि बोलायला लागली, ज्याचा धाक तुझं नव्हे कन्या द्यावी मज. कंस ऐकत नव्हता. कंसाने काय केलं? मारा याशी खड्ग घाली, हातीची निष्ठोनिया गेली. कंसाने काय केलं? त्या मायेला असं धरलं आणि मायेला धरून त्या दगडावर आपटण्याकरता निघाला म्हणे. मायेला धरलं, मायेचे 2 पाय धरले, त्या मुलीचे 2 पाय धरले. भक्तिशास्त्रांनी याच्यावर एक फार चिंतन केलं आहे. माया आणि त्या मायेचे 2 पाय, मुलगी आहे त्या मुलीचे 2 पाय आहेत, कन्या आहे त्या कन्येचे 2 पाय आहेत. हे 2 पाय कोणते आहेत?
या मायेचे 2 पाय कोणते आहेत? त्यातल्या एका पायाचं नाव सांगितलंय तमोगुण आणि दुसऱ्या पायाचं नाव सांगितलंय रजोगुण. ऐका, या मुलीचे 2 पाय, त्याच्यातला एक पाय आहे तमोगुणाचा आणि दुसरा आहे रजोगुणाचा. देवकीचा आकांत तिथं चालू आहे, मारू नका अशा पद्धतीचा. म्हणजे देवकीच्या अंतःकरणामध्ये सत्वगुण आहे आणि या मायेच्या ठिकाणी असलेले तम आणि रजोगुण आहे. अशा 3 गुणांनी एकत्रित झाल्यामुळे कंसावर मायेचा प्रभाव पडतोय. त्रिगुणात्मिका अशा पद्धतीची माया आहे. आणि कंसाने शेवटी तिला आपटायचं ठरवलं दगडावर. असं मागं घेऊन त्याने आपटलं नाही, पुढच्या पुढं असं केलं, असं एक वर्णन आलंय भागवतामध्ये. याचं का? कंस म्हणतो असं मागून करावं तर ही माया पाठीमागून येणार आणि पाठीमागून आली म्हणजे पाठीमागून नाश करणार. पाठीमागून घेतलं तर ती माझा नाश करेल, त्याच्यापेक्षा पुढच्या पुढं हिला मारण्याचा प्रयत्न करावा. म्हणून काय केलं? मारायाशी खड्ग घाली, हातीशी निष्ठून या गेली. हातातून निष्ठून गेली ती माया. माया निष्ठून गेली आणि माया निष्ठून गेली आणि निष्ठून गेली म्हणजेच काय? वरती गेल्यानंतर ती काय बोलायला लागली? तुझं लागी वधी उपजला मजा आधी. कुणाला निघाला रे माया मारायला? कुणाला निघाला मारायला? मला निघालास का? म्हटले मी माया आहे, मी अशी मरत नाही. म्हटले मी अशी तुझ्यासारख्याकडनं तर मरत नाही. हातातून निष्ठून गेली आणि निष्ठून गेल्यानंतर ती जी माया आहे ती माया न राहता अष्टभुजा धारण करणारी दुर्गा माता देवी शक्ती प्रगट झाली. देवीचा अवतार झाला असं वर्णन केलंय. दुर्गा मातेचा अवतार घेतला त्या मायेने. अष्टभुजा. भगवान किती भुजा होते? चतुर्भुजा. पण माया काय झाली? अष्टभुजा. अशा पद्धतीचा तिचा अवतार घेतला आणि अष्टभुजा असलेली दुर्गेचं दर्शन या इथं असणाऱ्या सगळ्यांना झालं. आणि ती जी असणारी दुर्गा मोठ्याने हसायला लागली. कंसाला कळे ना ही का हसायला लागली. हसायला लागली आणि हसत हसत म्हणायला लागली, अरे कंसा, तुझं लागी वधी उपजला मजा आधी. तुला वध करणारा, तुला मारणारा माझ्या अगोदर उत्पन्न झालाय. म्हटले तू काळजी करू नको, आता तुझा वध हा ठरलेलाच आहे. हे का सांगितलं मायेनी? हे का सांगितलं मायेनी? याचे एक कारण सांगितलंय. कारण माया असं सांगते, तुझं लागी वधी उपजला मजा आधी. मी जर याला देव जन्माला आलेले आहेत हे जर नाही सांगितलं, तुला मारणारा आणखीन जन्माला आला नाही हे आलं नाही असं जर मी जर तुझा मारणारा जो आहे तो जन्माला आलेला नाही असं जर मी म्हटले तर हा पुन्हा वसुदेव देवकीला त्रास देईल. जन्माला आलाय असं म्हटलं की तो वसुदेव देवकीला त्रास द्यायचं बंद करेल. का? कारण आता जन्माला तर आलाय, मग यांचा संबंध नाही. जो आलाय त्याच्याकडे बघू, त्याची दृष्टी बदलावी, कंसाची दृष्टी बदलावी, वसुदेव देवकीची सुटका करावी. हे एक महत्त्वाचं काम मायेने या वाक्यातून केलंय. उपजला वधी, तुझं लागी वधी उपजला मजा आधी. सांगे ब्रह्मज्ञान देवकीचे समाधान. हे ब्रह्मज्ञान ही बोलायला लागली. ही जी माया आहे ही अशा ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलायला लागली आणि या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी ऐकत असताना देवकीला समाधान वाटायला लागलं. देवकी आनंदाने अशा पद्धतीची समाधानाने सगळीकडे पाहायला लागली. कारण त्या मायेने बोलायला सुरुवात केली, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे, त्याचा जन्म झालेला आहे, योग्य वेळी तुला तो मारणार आहे. देवकीच्या लक्षात आलं आपल्याला हा शब्द दिलेला होता आणि तो जन्माला आलाय, जरी माझ्याजवळ नसला तरी माझाच म्हणून कुठंतरी आहे. या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी ऐकून देवकीला समाधान झालं असं नामदेवराय वर्णन करतात. इकडं कंस त्या मायेचं बोलणं ऐकून कंसाच्या वृत्तीमध्ये बदल होतो. ऐका, वृत्तीत बदल होतो. मला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला. त्या दुर्गा असणाऱ्या मूर्तीकडे पाहत पाहत कंसाने वसुदेवानी देवकीकडे बघितलं. आणि भागवतातली एक सगळ्यात महत्त्वाची घटना इथं झालेली सांगतात की निर्दयी असलेला कंस, निष्ठुर असलेला कंस, ज्याला दया माया नावाचा शब्द नाही असा असलेला कंस एकदम दोन्ही हात जोडतो आणि देवकीच्या पाया पडतो, वसुदेवाच्या पाया पडतो आणि हात जोडून म्हणायला लागतो की मी किती निर्दयी आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये किती मोठं पाप केलं, तुमच्यासारख्या सत्पुरुषांना इथं बांधून टाकलं, तुमच्यासारख्या सत्पुरुषांना मी त्रास दिला, माझ्याकडून फार मोठा अपराध झालाय, मी हे पाप कसं फेडेल मला सांगता येत नाही, कोणतं प्रायश्चित्त मला भोगावं लागेल सांगता येत नाही. कोण म्हणायला लागलंय? हे कंस. हा कंसामध्ये झालेला बदल मात्र आश्चर्यकारक आहे. इतक्या क्षणात कंसात बदल होण्याचं कारण काय? काय कारण आहे? याचं एक महत्त्वाचं कारण फार गमतीनं दिलंय भागवतामध्ये. याचं कारण असं दिलंय, आत्तापर्यंत माया कंसाच्या हातात होती आणि आता माया याच्यातून सुटून गेली. माया सुटली की सद्बुद्धी येते. ती हे लक्षात आलं का? बघा, माया सुटली की सद्बुद्धी येते. माया सुटली की सद्बुद्धी येते. सद्बुद्धी यायची असेल तर माया सुटावी लागणार आहे.
माया सुटली, सद्बुद्धी येते, एक अर्थ. दुसरा अर्थ, जिथं रूप प्रगट झालंय ती अष्टभुजा धारण करणारी कोण आहे? दुर्गा, शक्ती माता आहे. आणि त्या दुर्गेकडे बघितल्याबरोबर कंसाची जी वृत्ती, वाईट वृत्ती होती, त्या वाईट वृत्तीचा नाश झाला. आणि दुर्गेकडे बघत बघत कंसाची ती वृत्ती निघून गेल्यामुळे कंस आता चांगल्या गोष्टी बोलायला लागलाय. देवकीच्या हातापाया पडायला लागलाय. मी काय पाप केलं मला माहीत नाही, असं का माझ्याकडून घडलं कळत नाही, मला कोणतं प्रायश्चित्त भोगावं लागेल सांग, अशा म्हणून दाय मोकळून रडायला लागलाय. मी आत्तापर्यंत तुम्हाला बंदीखान्यामध्ये टाकलं, मी आता तुम्हाला मुक्त करतो, अशी शब्द, अशी भाषा कंसाच्या मुखातून यायला लागली आहे. देवकी आणि वसुदेव कंसाकडे पाहतात. कंसाच्या मुखातले शब्द ऐकून वसुदेवाला आनंदच झाला. किती वसुदेव सरळ मनाचा आहे बघा. वसुदेवाने सांगितलं, जाऊ द्या, झालं गेलं विसरून जा, आता तरी तुम्हाला पश्चाताप झाला ना, हे चांगलं झालं, जाऊ द्या सगळं. किती क्षणात विसरलंय. एवढ्या क्षणात विसरण्याकरता वसुदेवासारखं अंतःकरण लागेल. हे जमत नाही, आपल्याला जमत नाही. आपण लोक म्हणतात, महाराज या नाही जन्मात काटा काढता आला तर बघतोच त्याला मी आता. आपलं हेच चाललंय, आपली जन्म घेणे लागे, हां हेच आहे. अवतार तुम्हा, यांचा अवतारच म्हणावं लागेल या लोकांचा. किती क्षणात विसरणं, आपल्यावर घडलेले आघात क्षणात विसरून टाकून सद्बुद्धीचा स्वीकार करणाऱ्याला जवळ करणं, हे हृदय साधूंचं असतं. ज्ञानोबारायांना काठाड्याने मारावं. हातामध्ये कटोरा होता, त्याच्यात चिमूटभर पीठ टाकलं नाही कुणी आळंदीतल्या लोकांनी. अपशकुनी तुमचा चेहरा बघितला की दिवस खराब जातो म्हणून त्या गावातल्या काही त्या काळातले म्हणून घेणारे विद्वान ब्राह्मण त्या मंडळींनी ज्ञानोबारायांना मारावं, हाकलून द्यावं, वाडीत टाकावं. पण त्या ज्ञानोबारायांनी सुद्धा भगवंतांनी जेव्हा विचारावं की तुम्हाला काय पाहिजे, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगावं, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. जे खळ आहेत ना दादा सद्गुरू, जे खळ आहेत ना, ज्यांची वाईट वृत्ती आहे ना, मी त्यांच्याकरता सांगतोय, वाईट वृत्ती त्यांची निघून जावं, वाईट वृत्ती निघून जावं, वाईटाचाच नाश व्हावं असं नाही, वाईट वृत्ती निघून जावं. खलाचा नाश नाही, खल प्रवृत्तीचा नाश आहे. किती उदात्त अंतःकरण आहे बघा. वसुदेवानी कंसाकडे बघितलं, जवळ घेतलं, जाऊ द्या, आता तुम्हाला पश्चाताप झाला ना, हरकत नाही. देवकी जवळ येते आणि सांगते, दादा काही का असे ना, पण आता तरी तुला कळालं ना, मला एवढं जरी तू प्रेमाने बोलला ना, भरून पावले मी वाटले. एका बहिणीचं एका भावाबद्दलचं मत कसं असतं बघा. एवढं जरी तू मला एका वाक्यानं म्हटलं ना, देवकी असं म्हणून जरी तू मला प्रेमाने हाक मारली ना दादा, एवढं सुद्धा भरपूर झालं म्हटले, माझं प्रेम मला भरून पुरल्यासारखं झालं म्हटले, फार बरं वाटायला लागलं दादा, जाऊ दे आता. हे सगळं झालं. आणि झालं खरं तेवढ्यामध्ये त्या कंसाच्या त्या कारागृहामध्ये त्याचे जे मंत्री होते, त्याची जी काही त्यांची ज्याची संगत होती, ती सगळीच्या सगळी सेना धावत धावत मागं आली काय झाले कारागृहात बघण्याकरता. आणि आल्यानंतर एकदम कंसाचं लक्ष तिकडं गेलं आणि ते सगळे जे मंत्री, त्याचे जे कोणी सेवेकरी ते त्यांच्याजवळ आले. असा स्पर्श झाला आणि स्पर्श झाल्याबरोबर आत्तापर्यंत जी चांगली बुद्धी होती ती निघून गेली, परत वाईट बुद्धी आली याला. आणि हे आला म्हणायला लागला, अरे अरे मला मारणारा हिच्या अगोदर जन्माला आहे, म्हणजे तो नक्की जन्माला आलेला आहे, काहीतरी आपण केलं पाहिजे. सगळी सेना घेऊन गेला, दरबार भरविला आणि दरबार भरवला. आणि दरबार भरवल्यानंतर बोलोन या अवघी याते कंस पाहे विचाराते. दरबार भरवला आणि दरबारामध्ये सगळ्यांना म्हणायला लागला, या सगळे या, तुम्ही या, इकडले इकडले सगळ्यांना बोलून घेतलं. आणि सगळ्याला कंस विचारायला लागला. काय विचारायला लागला? कोण की बाबा याला मारायचं कसं, मला मारणारा जन्माला आलाय, मग आता त्याचा बंदोबस्त कसा करायचा, आपण इतका प्रयत्न केला पण काही झालं नाही, आता काय करायचं. मग आता त्याच्यामध्ये जे बसलेले होते ते रथी महारथी होते. ते काय महाराज 101 से बडकर 1 असं म्हणायला लागलं. आणि मग एकाएकाने सांगायला सुरुवात करायला लागली. एकाने सांगितलं, राजेसाहेब कोणी एक ते बोलती, आम्हा ठावी देववस्ती, आम्हाला माहिती आहे म्हटलं ती कुठं आहे. एक जण उठला आणि म्हणायला लागला, राजेसाहेब काळजी करू नका, तुम्हाला मारणारा जो 8वा म्हणून तो कृष्ण आहे ना, तो कुठे आहे आम्हाला माहिती आहे, त्याची वस्ती कुठे आहे माहिती आहे, ती सध्या कुठे आहे आम्हाला माहिती आहे. तेवढ्याच कामावर होतं हे कामच काय काय लोकांना, एवढ्याच कामावर आम्हाला माहिती आहे म्हटले. दुसरा एक जण म्हणायला लागला, राजेसाहेब काय सांगू का, जेथे पुराण कीर्तन गायी ब्राह्मण करती यज्ञ, तेथे असे नारायण वधूतयाशी जाऊ.
कुठं असणार आहे नारायण माहीत आहे का? जिथं कीर्तन चालू आहे, पुराण चालू आहे, जिथं गो ब्राह्मण आहेत, सगळं चांगलं भजन पूजन चाललं आहे ना, तिथं नारायण असेल. आपण एक काम करू, तिथं जाऊन त्याचा वध करू. आता सुचवणारे काय? एक से बडकर एक सुचवायला लागले. दुसरा म्हणायला लागला, वैरी सहजची मरेल, ऐसी बोलता ती बोल, कंसा मानवले जाण, करा मजसाठी यज्ञ, नामयाच्या छंदे, नंदा करी तो आनंद. सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं काहीतरी प्रयत्न करा. बघा कसं, एकाने सांगितलं तिथं जिथं कीर्तन चालू आहे ना तिथं असणार आहे, तिथं जाऊन मारू. दुसरा म्हणायला लागला, नाही तिकडं गाई गोपाळ आहेत ना तिकडं बहुतेक आहे, मला अशी बातमी कळाली आहे, तिथं जाऊन मारू. सगळेजण एक 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 युक्त्या सांगायला लागले. कंसाला आनंद वाटायला लागला. का? इतकी सगळी सेना माझ्याबरोबर असताना आपल्याला काय भीती आहे, ह्याला वाटायला लागलं. इतकी सगळी आपल्याबरोबर असताना आपल्याला काय भीती आहे. आणि मग त्यांनी सांगितलं कंसाने, एक काम करा, काहीही करा. ऐका कंसाच्या मुखातले शब्द. भागवतामध्ये हे वचन खूप चांगलं आहे. कंस बोलायला लागला, काहीही करा, भले गायी मारायची वेळ आली, ब्राह्मण मारायची वेळ आली, संतांना मारायची वेळ आली, स्त्रियांना मारायची वेळ आली, सगळ्या जेवढी आपल्या परिसरामध्ये लहान मुलं जन्माला आलेले आहेत त्यांना सगळ्यांना मारायची वेळ आली तरी मारा, पण त्या पहिलं कृष्णाला मात्र मारून टाका. काही करा, त्याच्याकरता तुम्ही काही करा, मी तुम्हाला परवानगी देतो. गाई मारून टाका. कृष्ण मरत असेल, गाई मारून टाका. गाई जवळ आहे ना तो कृष्ण, मग गाईच मारून टाका, म्हणजे तो मरून जाईल. तिथं जिथं भजन पूजन चालू आहे ना त्यांना मारून टाका. जिथं संत सहवास चालू आहे ना त्यांना मारून टाका. जिथं जिथं ज्या पद्धतीची मुलं जन्माला आलेली आहेत ना, कळत नाही ना कोणता कृष्ण आहे, सगळी मुलं मारून टाका. कंसाने अशा पद्धतीचं बोलायला सुरुवात केली. भागवत असं वचन करत आहे की जेव्हा माणसाचा नाश जवळ येतो ना तेव्हा माणसाच्या मुखातून असे शब्द बाहेर पडतात. माणसाचं मरण जवळ जेव्हा येतं, आयुस्त्रियम यशोधर्मम लोकानामी शिव येवच हंती श्रेयासी सर्वानी पोसो महदतिक्रमः. माणसाचं मरण जेव्हा जवळ येतं तेव्हा अशा गोष्टी माणसाच्या तोंडातून यायला लागतात. कंस अशा पद्धतीच्या गोष्टी बोलायला लागला. अशा पद्धतीच्या गोष्टी बोलत असताना सगळीकडे हाहाकार माजवायचं ठरवलं. हे सगळं इकडं झालं खरं, पण इकडं काय झालं? इकडं भगवान आलेले होते. भगवान आलेले आहेत. कुठं आलेले आहेत? नंदबाबाच्या घरी आलेले आहेत. नंदबाबाच्या घरी आले म्हणजे का आले? कंसाला सोडून इथं आले, मथुरेला सोडून आले. का आले? नामदेवाने एक अभंग फार गोड सांगितलाय. पूर्ण ब्रह्म मानी कंसाच्या भयासी, वाटेल मजसी कोणाची या. कोणाला असं वाटेल की कंसाला भिवून भगवान नंदाकडे आले, याला भिवून भगवान नंदाकडे आले, असं अजिबात नाही. उलट याच्या भीतीने सगळं भीतात, तर याला भीती वाटायचा प्रश्नच नाही. मग का आले याचं कारण सांगताना नामदेवराय म्हणतात, इच्छा मात्रे करी सृष्टीचा प्रलय, त्यासी भय असे कौनाचे. अरे कंसाला घाबरून भगवान नंदबाबाच्या घरी आले असं वर्णन करता अजिबात नाही. त्याची इच्छा झाली तर सगळ्या सृष्टीचा नाश होतो, त्याला कंसाची भीती व्हायचं काय कारण आहे? त्याची इच्छा झाली तर सगळ्या सृष्टीचा नाश होतो. त्यानं ठरवलं बंद, त्यांनी ठरवलं चालू. असं जर असेल तर त्याला भीचं काय काम आहे? बरं, मग काय इथं आले? नंदाचे सुकृत झाले अगणित, म्हणून भगवंत आला तेथे. नामदेवरायचं प्रमाण ऐका. नंदाचे सुकृत झाले अगणित. सुकृत या शब्दाचा अर्थ काय? पुण्य. नंदाचं काहीतरी पूर्वपुण्य इतकं उदयाला आलेलं होतं, म्हणूनच भगवान नंदबाबाच्या घरी आलेला आहे. सर्वा होय सुख तारतील लोका, नामा म्हणे शुक सांगत असे. भगवान नंदबाबाच्या घरी इथं गोकुळात येतात. हे गोकुळ जे आहे आणि नंदाच्याच घरी येतात, त्याचं काय कारण आहे? याचं एक भागवतामध्ये आणखीन एक कथा अशी सांगितली. हा नंद म्हणजे कोण आहे आणि ही यशोदा म्हणजे कोण आहे? ही नंद या शब्दाचा अर्थ काय आणि यशोदा शब्दाचा अर्थ काय? नंद या शब्दाचा सरळ अर्थ असा आहे की जो सगळ्याला आनंद देतो त्याला म्हणतात नंद. लक्षात घ्या, सगळ्याला आनंद देतो त्याला म्हणतात नंद. ज्या सगळ्याला आनंद जो देतो तिथंच देव येईल ना. जो सगळ्याला आनंद देतो, सगळ्याला आनंद देणार आहे, तिथंच देव येईल. आपण दुसऱ्याला जागा द्यायला तयार नाही. आनंदाचं काय घेऊन बसला आता? कसा यायचा देव आपल्याकडे, कसं व्हायचं आपलं? सगळ्याला आनंद देतो तो नंद आहे. यशोदा कोण आहे? दुसऱ्याला यश देते, तिचं नाव यशोदा आहे. दुसऱ्याला जी यश देणारी आहे तिचं नाव यशोदा आहे. ही नंद आणि यशोदा कोण आहे हे सांगताना भागवताने वर्णन असं केलं आहे की अष्टवसू जे आहेत, आपल्याकडे अष्टवसूंची नावं सांगितली जातात. त्या अष्टवसूमध्ये द्रोण नावाचा एक वसू आहे आणि त्याच्या बायकोचं नाव आहे धारा. द्रोण नावाचा वसू आणि धारा नावाची त्याची बायको, या दोघांनी भगवंत प्राप्ती करता फार पुष्कळ वर्ष तप केलं, जप केले. ब्रह्मदेव भगवान परमात्मा प्रगट झाले.
त्यांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे. त्या द्रोणाने आणि त्या धारेने सांगितलं काही नाही, आम्हाला आमच्या एका जन्मामध्ये कोणत्या तरी एका जन्मामध्ये भगवान आमच्या ठिकाणी जन्माला यावा, आम्हाला आई म्हणून मला त्यानं हाक मारावी, मला बाबा म्हणून भगवंतांनी हाक मारावी, एवढीच आमची इच्छा आहे. आणि त्याच्या येण्याने सगळी सृष्टी आनंदाने बहरून जावी एवढीच इच्छा आहे. ब्रह्मदेवानी तथास्तु सांगितलं. आणि तोच म्हणजे जन्म नंदाचा आणि तोच म्हणजे यशोदेचा जन्म. आणि त्या नंद आणि यशोदेच्या ठिकाणी आलेला भगवान कृष्ण परमात्मा. हे नंद म्हणजे कोण आहेत हे सांगताना पर्जन्य नावाचा एक गोप आहे, लौकिक कथा सांगतो. पर्जन्य नावाचा एक गोकुळामध्ये गोप आहे. गोप या शब्दाचा अर्थ आहे गवळी. पर्जन्य नावाचा तो गवळी आहे. आणि त्या गवळ्याला 5 मुलं आहेत. त्याच्यातलं पहिल्या मुलाचं नाव आहे उपनंद, दुसऱ्या मुलाचं नाव आहे अभिनंद, तिसऱ्या मुलाचं नाव आहे नंद, चौथ्या मुलाचं नाव आहे सनंद आणि 5व्या मुलाचं नाव आहे नंदन. अशी 5 मुलं सांगितली. उपनंद, अभिनंद, नंद, सनंद आणि नंदन. याच्यातला जो नंद आहे ना, या पर्जन्याने या नंदाला आपल्या गोकुळाच्या या जागेवर बसवलेला आहे. तिथं सुमुख नावाचा एक गवळी दुसरा आहे, त्याची यशोदा नावाची मुलगी आहे. त्या यशोदा नावाच्या मुलीबरोबर या नंदाचं लग्न झालेलं आहे. आणि हे नंद आणि यशोदा गोकुळाची ही सगळी प्रजा सांभाळत आहेत. आणि याच गोकुळामध्ये भगवान परमात्माचं अवतरण झालं आहे. हे गोकुळ म्हणजे काय, या गोकुळाला व्रजभूमी असं म्हटलं जातं. ऐका, गोकुळाला व्रजभूमी म्हटलं जातं. या व्रजाचे 2 अर्थ आहेत. एक गोकुळ नावाची भूमी ती व्रजभूमी, वृंदावन नावाची भूमी ती व्रजभूमी. गोकुळ आणि वृंदावन जवळजवळ, तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. ही व्रजभूमी म्हणजे काय आहे. या व्रजभूमीचे अर्थ सांगताना असं सांगितलं आहे, व्र आणि ज असे शब्द आहेत. व्र या शब्दाचा अर्थ आहे भगवान आणि ज या शब्दाचा अर्थ आहे रज. म्हणजे भगवंताचे रजकण ज्या भूमीमध्ये पडलेले आहेत त्याला व्रजभूमी म्हटलं जातं, त्याला गोकुळ असं म्हटलं जातं. गोकुळ म्हणजे काय, भगवंताचे रजकण जिथं पडलेले आहेत. आता ऐका, दुसरा अर्थ ऐका. या व्रजभूमीमध्ये भगवान अवताराला येतात म्हणजे व्रजभूमी सुद्धा अवताराला येते. ऐका, देव अवताराला येतो म्हणजे देव एकटा येत नाही, देवाच्या बरोबर गोपाळ त्याच वेळेस अवताराला येतात, गोपिका त्याच वेळेस अवताराला येतात, नव्हे ती भूमी त्याच वेळेस अवताराला येते. जरा बोलू का, ते क्षेत्र म्हटलं जातं ना, त्या क्षेत्राचा सुद्धा त्या काळात तो अवतारच असतो, त्या क्षेत्राचा तो अवतारच असतो. या व्रजभूमीमध्ये या सगळेजण अवताराला यायचं ठरवलेलं आहे. ही व्रजभूमी सांगताना यत्र प्रविष्टः सकलोपी जंतु आनंद सच्चिदाघनंत उपैते. ज्या भूमीमध्ये जीवाने प्रवेश केल्यानंतर सद्घन, चिदघन आणि आनंद घन अवस्था प्राप्त होते, त्याचं नाव गोकुळ आहे. गोकुळ म्हणजे काय, जीवाने तिथं प्रवेश केल्यानंतर सद्घन, चिदघन आणि आनंद घन. सदघन या शब्दाचा अर्थ आहे अविनाशी, चिदघन या शब्दाचा अर्थ आहे चैतन्यता आणि आनंद घन या शब्दाचा अर्थ आहे आनंद रूपता. म्हणजे अविनाशीपणा, चैतन्यपणा आणि आनंद रूपता जिथं गेल्यानंतर जीवाला प्राप्त होते त्याचं नाव गोकुळ, त्याचं नाव गोकुळ आहे. हे गोकुळ, गोकुळ, कुळ या शब्दाचा अर्थ आहे कुल, आलेलं चालत. गो म्हणजे गवळी, या गवळी लोकांचं, गोप लोकांचं कुळ अखंड जिथं चालत आलेलं आहे त्याला गोकुळ असं म्हटलं जातं. आणि या गोकुळामध्ये भगवंताचं वसती स्थान आहे म्हणून त्याला गोकुळ म्हणा, गायींचं वसती स्थान आहे म्हणून त्याला गोकुळ म्हणा. नंद यशोदा कोण आहेत कळाले, गोकुळ म्हणजे काय आहे ते कळालं. वसुदेव मायेला घेऊन पलीकडे गेलाय, भगवंताला घेऊन अलीकडे आलाय. गोकुळामध्ये आता कोण आहे, भगवान. आणि तिकडं मथुरेमध्ये माया, तिकडं तिला सोडलंय, तिकडला सगळा झालेला आहे. कंस आता डोकं चालवायला लागलाय, कशाबद्दल, कोणाला, भगवंताला मारायचं आहे, कसं मारावं लागेल, कंसाचं चालू आहे, भगवंताला कसं मारावं लागेल. याचा अर्थ कंस दुःखी आहे. ऐका, कंस दुःखी आहे याचा अर्थ मथुरा दुःखी आहे आणि भगवान इकडं आलाय याचा अर्थ गोकुळ आनंदी आहे. गोकुळ आनंदी आहे, बरोबर आहे, भगवान तिथं आलेले आहेत, गोकुळ आनंदात आलेलं आहे. पण रात्र असल्यामुळे आणखीन झोपलेले सगळे आहेत, आणखीन यशोदा उठलेली नाही. भगवान असे पडलेले होते. भगवान विचार करायला लागले, अरे काय करावं, मी इथं येऊन पडलोय खरा, पण ही काही उठायलाच तयार नाही, कोणी मला या म्हणायला तयार नाही, कोणी माझं स्वागत करेना. बरं मी असं आलो म्हणजे इथं काही निवांत बसायला आलो का, काहीतरी केलं पाहिजे. भगवंतानी विचार केला, काय करायला पाहिजे, अगोदर आपल्या आईला उठवलं पाहिजे. म्हटले, अगोदर आपल्या आईला जागं केलं पाहिजे. मग आईला जागं करायचं असेल तर काय करावं लागेल, रडावं लागेल, दुसरं काय करावं लागतं. आई कधी जागे होते, पोरगं रडायला लागलं की आई जागी होते. भगवंतानी विचार केला, आपण रडलं पाहिजे. आपण रडल्याशिवाय मी कोण आहे हे माझ्या आईला दिसणार नाही, मी बघितल्याशिवाय आईला आनंद होणार नाही आणि आईला आनंद झाल्याशिवाय गोकुळाला आनंद होणार नाही आणि गोकुळाला आनंद झाल्याशिवाय गोकुळ माझ्या जन्माचा उत्सव साजरा करणार नाही. माझ्या जन्माचा उत्सव मथुरेत साजरा झाला नाही.
ऐका, भगवान म्हणतात मी जन्माला आलो, पण मथुरेमध्ये काही वसुदेवानी काय केलं, मनात काय म्हटलं मी, 1 कोटी, आठवतंय का नाही तुमच्या, का गेला विसरून, 1 कोटी गायी दान करेल, पण कसा म्हणला तो, मनात दिले का प्रत्यक्ष. भगवान म्हणायला लागले अरे आनंद काहीच नाही म्हटले, माझ्या जन्माचा काहीच नाही आनंद म्हटले. परवा जन्माला आलो, कुणी सुंटवडा आणला नाही, कुणी काय आणलं नाही, आणलं का कुणी मला सांगा तुम्ही. हे कृष्णाचा जन्म म्हणून कुणी तर आणलं, मीच आणलं होतं तीच खाल्लं तुम्ही सगळ्यांनी. मला द्यायचं तर लांबच राहिलं, आमच्या नानांनी सगळ्याला पुरवलं ते थोडं थोडं घेते. भगवान म्हणायला लागले अरे 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 माझ्या जन्माचा काही उत्सव झाला नाही, माझ्या जन्माचा उत्सव करायचा आहे. म्हणून मथुरेतला जन्माचा उत्सव झाला नाही ना, आता आपण गोकुळातल्या जन्माचा उत्सव करावा. भगवान जन्माला येणार आहेत, पण भगवान गोकुळामध्ये जे पोचले ती तिथी कोणची होती, नवमी. जन्माला आले अष्टमीला, पोचले तिकडं म्हणजे नवमीला. आज आहे अष्टमी, उद्या काय आहे, म्हणून उद्या करायचं आहे, नाहीतर आज केलं असतं मी सगळं आहे, म्हणून उद्या करायचं आहे. म्हणून आपला जो गोकुळातला भगवान परमात्मा आला ना, त्याचा आनंद उत्सव आपल्याला सगळ्याला करायचा आहे. उद्या ज्याला ज्याला जशा उगं थोडं थोडं घेऊन या, जास्त घेऊन येऊ नका. ते सोंटवडा काय असते ते थोडं थोडं घेऊन या, तर तुम्हीच वाटा आणि खाऊन निघा. म्हणजे इथं सगळ्याला वाटत बसायची काही गरज नाही. पण भगवंताचा जो नंद बाबाच्या घरी अवतार होतोय, त्याचा जन्माचा उत्सव आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण